यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। मैत्रिणींनो, चांगले आहेत ना, चांगलं राहायला पाहिजे। आमच्या इथं ना दिंडी जाणार आहे पिंपळगाव ते नाशिक रामकुंडावर। तर आपल्याला पण जायचं आहे दिंडीमध्ये प्रसाद वाटायला। तर चला आपण जाऊ। प्रसाद घेऊन आहे लाडूचा, आपल्याला जायचं आहे। चला काही 6लाच जाणार आहे होती निघणार होती दिंडी। 7 वाजले निघाली असं म्हटलं निघाली जाऊ। चला आता आपण मध्ये बसतोय। आपण इथं आले आता दिंडी येते दिंडी येईल मला झाला। तर दिंडीला आता इथे मधून येते रस्त्याने आधी रस्त्याने आलो बघू आपण। दिंडी येते असं कॅमेरा फिरव म्हणा पट्टा निकट पाटा आणि पाटा आहे इथून जाणार आहे सर्व।
मैत्रिणी आता घरी चालले दिंडीला वाटा लावून जाऊ शकतो आपण. बघा येतं हे आपण मैत्रिणींनो दिंडीला वाटा लावला आपण. मस्त छान दिंडीला वाटा लावून आले. दुकानात थांबले. दुकानात 2 तास थांबले मी. 9 ते 10 म्हणजे 8:30 दीड तास दुकानात थांबले मैत्रिणींनो. तर तुम्हाला मी सांगते असे कामं राहते तर एवढूसा वेळ माझा वाया जात नाही. दुकानात थांबले. दुकानात घरी आले. घरी कामं धंदे आवरायचे. आणि मैत्रिणींनो सरासरी माझं ना कुठं जायला जमतच नाही. वैशूच्या सासा होत्या त्या पण गेलेल्या आहे दिंडीमध्ये ना. तर त्या मला म्हणल्या चला येईन बाई. 4 जणी गेले. त्या एक सासूला म्हणजे वैशूच्या सासूला ना काय माहिती जाणार होत्या पण आल्या नाही त्या. तर मग आता असं आहे सगळ्या म्हणल्या मला चला चला चला. म्हटलं नाही माझं नाही जमत. तर मग मी काय करते मैत्रिणींना जरी माझं नाही जायला जमलं ना तर मी प्रसाद वगैरे हे मी कायमचं सुरुवातीपासूनच करत राहते. अशी सेवा करायला मला खूप आवडतं. मला आनंद भेटतं. तर मग मी तिथं प्रसाद नेऊन द्यायला. आणि आपलं जरी नाही जमलं ना तर कोणी जरी जाता असेल तर आपल्याकडून तेवढी सेवा मी करत राहते मैत्रिणींनो. तर माझं काही जमत नाही. आता आमच्या इथले बाया गेलेले शिवूरला परवा गेलेले. तर मला म्हणलं यायचं का. तर माझं जमतच नाही मैत्रिणींना खरं. सरासरी ना नाही जरी माझं जमलं तिथं तर मग मी सेवा करत राहते. असं थोडेफार प्रसाद वगैरे वाटत राहते. आणि जीवजंतूमध्ये प्राण्यामध्ये मी देवाला बघते. भगवंताला बघते. तर माझं तेच राहतं नेम पहिला तो की जीवजंतूमध्ये माणसांमध्ये प्राण्यांमध्ये पशुपक्ष्यांमध्ये तुम्ही देवाला बघा. देव त्याच्यातच आहे. कुठं जायची गरज नाही पडत आपल्याला. जशी प्रत्येकाची इच्छा राहते. तर ठीक आहे ते प्रत्येकाचं मन राहतं की कुठं जायचं कुठं नाही जायचं. तर चला टाटा बाय बाय मैत्रिणींनो. आणि माझा जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सगळ्यांना राम राम. आणि राम राम म्हणत जा. राम राम म्हटलेलं चांगलं राहत आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये राम राम सांगते म्हणायचं. कारण आपण जर राम राम म्हटलं तर आपल्या पोरांना पण सवय लागते, वळण लागतं. संस्कार तसेच आपल्याकडून भेटले जातात. आजकालचं कसं एकलियुग चालू आहे. एकलियुगामध्ये राम राम नावाचा प्रकार माहीतच नाही. हाय हॅलो गुड मॉर्निंग गुड नाईट आता हे सगळं चालू आहे मैत्रिणींनो. पण गावातून म्हणतात नाही एखादं असतं तर मग आपण ते फॉलो केलं पाहिजे. तसं मी फॉलो करते. आणि असेच व्हिडिओ येतील आपल्याला नवीन बघायला मैत्रिणींनो. तर तुम्ही बघू शकता. तर चला ठीक. राम राम सगळ्यांना. टाटा.